सर्वात असं पौष्टिक कोणतं सूप असेल ना मंडळी, तर हे शेवग्याचं सूप. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही सूप ह्याच्यापेक्षा जास्त पौष्टिक नाही आहे असं मला वाटतं. कारण हे शेवग्याचं सूप एवढं हेल्दी आहे ना आपल्या शरीरासाठी खरंच. आणि यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे हे शेवग्याचं सूप आठवड्यातून एकदा तरी पिलंच पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग ह्या हेल्दी सूपची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर काय केलेलं आहे, सर्वात अगोदर पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे. आता मुगाची डाळ सर्वात हेल्दी आहे यासाठी मी मुगाची डाळ वापरलेली आहे. जर तुम्हाला इथे मसूरची डाळ वापरायची असेल तर वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. यानंतर शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत, सोलून घेतलेल्या आहेत, स्वच्छ अशा धुवून पातेल्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे कांदा, आलं, लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये शिजल इथपर्यंत पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. मुगाची डाळ आहे ना लवकर शिजली जाते यासाठी इथे मी पातेल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही कुकरच्या अगदी 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची डाळ छान असं मऊसूत शिजलं गेलेलं आहे. तर जे मिश्रण आहे ते गार करून घेऊन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. यानंतर मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर हे जे सूप आहे ना ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जो शेवग्याच्या शेंगाचा चोथा वगैरे असतो ना तो निघून जातो यासाठी गाळून घेतलेला आहे. हे जे सूप आहे ना मंडळी ते खरंच खूप पोषक तत्वांनी भरलेलं आहे. म्हणजेच आयरन, विटॅमिन्स त्याचबरोबर मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही हे 8 महिन्याच्या वरील लहान मुलांनासुद्धा हे सूप आहे ना देऊ शकता. तर इथे सूप जे आहे ना ते गाळणीने गाळून झाल्यानंतर ते गार झालं होतं यासाठी परत एकदा गरम करावं लागलं. तर यामध्ये आता टाकूया 1 चमचा साजूक तूप. त्याचबरोबर थोडीफार मिरी पावडर टाकायची आहे आणि चवीसाठी म्हणून जिरे पावडरसुद्धा टाकलेली आहे बरं का. आणि सर्वात शेवटी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि झालं ना मंडळी एकदम हेल्दी असं हे शेवगाचं सूप. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. माझ्या घरच्यांनी हे सूप आहे ना खूप एन्जॉय केलं. मंडळी ह्या रेसिपीमध्ये मी वापरलेले जे साहित्य आहे, इन्ग्रेडियंट्स आहे ना ह्याच्यामुळे सूपची जी चव आहे ना ती खरंच नेक्स्ट लेवलची होती बरं का, अप्रतिम होती. एकदा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा सूप आणि मस्त एन्जॉय करा. धन्यवाद.